श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी लवकर उठले आणि अंघोळ केली आणि प्रत्युषसाठी मस्त असे फ्रूट्स चिरायला घेतले. जे मी फ्रूट चिरत आहे त्याला मी खरबूज म्हणते, पण माझ्या याला टरबूज म्हणतात. तर तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा की याला काय म्हणतात. त्यानंतर नाश्त्याचं डोक्यात आलं तर रात्रीची उरली होती भाजी मटकीची. म्हटलं त्याच्यापासून मिसळ बनवावी, कारण भाजी पण संपून गेली. म्हणून मिसळ बनवली आणि फिशला घातली. आंघोळ घातल्यानंतर तो जरा क्यूट दिसत होता म्हणून त्याचे 2-4 फोटो काढले. कारण या आठवणी आपण जपून ठेवलेल्या परत काही मिळत नसतात, म्हणून जपून ठेवलेले बऱ्या. त्यानंतर इकडे घेतलं उरकायला आणि तसं आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून प्रत्युषला मस्त असा ड्रेस घातला आणि त्याचे पण 1-2 फोटो काढले. आणि मला उरकायचं होतं म्हणून अण्णांना सांगितलं की या दोघांना व्यस्त ठेवा. अण्णा इकडे त्या दोघांना डान्स करून एंटरटेन करत होते. तोपर्यंत मी माझं उरकायला घेतलं आणि आज मी ही हिरवी साडी आणि त्याच्यावर हे लाल ब्लाऊज वेअर करणार होते. त्यानंतर मी केस विचारायला घेतले, मस्त अशी हेअरस्टाईल करायला घेतली. पण मी इकडे हेअरस्टाईल करत होते तर प्रत्युषची आणि त्याच्या डॅडाची मध्ये लुडबुड चालूच होती. मग त्याला जवळ घेतलं आणि समजून सांगितलं तर तरी साहेबांनी माझी लिपस्टिक त्याच्या एका डोळ्याला पूर्ण लावून घेतली. त्यानंतर मी असं काहीतरी लुक क्रिएट केला आणि सिम्पल असं त्याच्यावर मोत्यांचं मंगळसूत्र वेअर केलं. आणि कमेंट करून नक्की सांगा की हा लुक कसा दिसतो आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर आणि खाली गेलो तर गेट बंद होतं. मग डॅडाची वाट बघेपर्यंत कृषू आणि मी असा काहीतरी छोटासा व्हिडिओ काढला. आणि त्यानंतर गेट उघडलं तर आम्हाला भेटले आजीशी 2-4 गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो लग्नाच्या ठिकाणी. मला वाटलं आता लग्नात जायला काय उशीर झाला काही की, पण उशीर नव्हता झाला. आणखी लग्न बाकी होतं. आणि इकडे बघा डीजेच्या आवाजामुळे कृषू घाबरला होता, म्हणून तो मला असं चिटकून बसला होता आणि त्याचा मूड ओके केला. आणि साहेब नंतर असं काहीतरी डान्स एन्जॉय करत होते, नवरा नवरीची एंट्री एन्जॉय करत होते. त्यानंतर लग्न झालं आणि मग आली जेवायची वेळ. तर म्हटलं मी कृषूला सांभाळते. आज मी त्याला नो म्हणायला शिकवलं होतं, तर तो दिवसभर मला नोच म्हणून दाखवत होता. त्याने अशी माझ्याशी काहीतरी मस्ती केली. आणि इकडे मस्त आमच्या प्रत्युषनी तोपर्यंत सूप पिलं, आईंनी यांनी जेवण केलं आणि असं केलं दिवसाचा शेवट. पण दिवसाचा शेवट इथेच काही झालं नाही. घरी आलो तर आता म्हटलं झोपावं. तर इकडे साहेबांना एवढी झोप लागली होती कारण ते खूप थकले होते, म्हणून ते मस्त झोपायला गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या